प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा शनिवारचा म्हणजे 4 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी फॉर युअर इनकन्व्हिनियन्स, मी तुम्हाला खूपच उशिरा अपडेट दिलाय कारण हा भाग काल खूप उशिरा आला आणि देईल म्हणून मला खूपच वेळ झाला. प्रेक्षकांनो, खरंच आय एम व्हेरी सॉरी फॉर युअर इनकन्व्हिनियन्स. कालचा म्हणजे शुक्रवारचा भाग देता आला नाही 3 जानेवारीचा. पण काय झालं ते थोडक्यात सांगते. काव्याने जीवाला गिफ्ट दिले येलो कलरचं जॅकेट आणि या पार्थने नंदिनीला पिवळ्या रंगाचीच ओढणी गिफ्ट दिली. आता नंदिनीच्या आयुष्यामध्ये हा एक सायको आलाय, म्हणजे आधीपासूनच आहे. तो या आनंद आश्रमामध्ये काम करतो आणि नंदिनीवर त्याचं प्रेम आहे. याचं नाव आहे दीपक. आता नंदिनी त्याला तिथे लपताना असं बघते आणि तिला जरा विचित्र वाटतं. काल तर तो तिची पर्स पण उचकत होता. नंदिनी त्याला म्हणते, काय रे दीपक, इथे काय करतोयस? तुला काम सांगितलं होतं मी, ते झालं का? दीपक म्हणतो, अगं काही नाही नंदिनी मॅडम, मी इथे असंच उभा होतो आणि तुम्ही सांगितलेलं काम झालंय. नंदिनी त्याला म्हणते, ठीक आहे. तर आता नंदिनी आणि पार्थ एका कॅफेमध्ये भेटले, जिथे पार्थने तिला भेटवस्तू दिली आणि त्याच पार्थमध्ये जीवा आणि काव्या सुद्धा भेटले होते. पण या दोघांना बघून ते लपलेत आणि जीवा जेव्हा म्हणतो काव्याला की आपण घरच्यांना सांगू, तेव्हा त्याला काव्यात नकार देते. आता का, कशासाठी, त्यासाठी बघत राहा. आता पार्थ नंदिनीला इथे सोडवायला आला आश्रमात आणि हा दीपक त्याला अशी टक्कर देतो. आता पार्थ त्याच्या हातातलं फूल खाली पडलेलं बघून त्याच्या हातात ते पुन्हा देतो. पण हा दीपक मात्र पार्थकडे खूप रागाने बघतो, कारण या दीपकचं नंदिनीवर प्रेम आहे. प्रेक्षकांनो, काय सांगू तुम्हाला, म्हणजे डोकं चक्रावून जाणार आहे, एवढा भयंकर ट्विस्ट आहे यामध्ये. आता ही वसू आत्या आली आहे नंदिनीचा चेहरा बघायला आणि या नंदिनीला सांगायला की बाई, माझ्या रम्यासाठी त्या पार्थला सोडून दे. नंदिनी तिच्या आश्रमातल्या आजींना अगदी प्रेमाने काहीतरी हाताला लावून देत असते मलम. तेव्हा त्या आजी सहज म्हणतात, बाई नंदिनी, अगं तुझं लग्न होणार, आता तू गेल्यानंतर कसं व्हायचं ग आमच्या आनंद निवासचं? तेव्हा नंदिनी म्हणते, आजी मी कुठे जाणार नाहीये, हे आनंद निवास म्हणजे माझं माहेरच आहे. आता नंदिनीचं हे बोलणं हा पार्थ ऐकतो. आता पार्थ तर नंदिनीवर पूर्ण लट्टू झालाय, यात शंकाच नाही. नंदिनी जेव्हा त्या आजींशी बोलत असते तेव्हा पार्थ तिच्याकडे खूप आपुलकीने पाहत असतो. आता नंदिनी सांगते त्या आजींना की आजी, माझं मन नेहमी आपल्या आनंद निवासमध्येच रमणार आहे. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, हा दीपक चोरून बघतोय पार्थ आणि नंदिनी काय बोलतायत ते. आता जेव्हा पार्थ म्हणजे त्या आजी तिथून निघून जातात आणि पार्थ आणि नंदिनी दोघांशी एकमेकांशी खूप छान बोलतात, तेव्हा या वसू आत्या विचार करतात की हा मुलगा असा चोरून का बघतोय, नक्की काहीतरी पाणी मुरतंय. आता बघा प्रेक्षकांनो, या नंदिनीच्या वडिलांनी या पार्थच्या वडिलांना बोलावून घेतलंय फोन करून, कारण त्या मंजू आत्याने येऊन सांगितलं ना की तुम्ही आमच्या पार्थशी लग्न करू नका. आता त्या मंजू आत्याने नाव सांगू नका या अटीवरती यांना हे सगळं सांगितलंय की वसू आत्याच्या मनामध्ये अडी आहे वगैरे वगैरे. आता ते पार्थचे वडील म्हणतात, काय रे भाऊ, अरे काय झालं, तू असं अचानक फोन करून बोलवलंस, काही प्रॉब्लेम झालाय का? अरे काही टेन्शन आलंय का तुला, बोल ना. मग नंदिनीचे वडील म्हणतात, अरे विक्रम, मला असं कळलंय की वसुंधरा ताईंच्या डोक्यामध्ये 20 वर्षापूर्वींचा तो सुदर्शनच्या खुनाच्या प्रकरणाचा राग अजून तसाच आहे म्हणे. आता हे ऐकल्यावर पार्थच्या आईला जरा टेन्शनच आलंय. मग आता नंदिनीचे वडील म्हणतात, मला असं वाटतं अरे विक्रम की पार्थ आणि नंदिनीच्या या लग्नाबाबतीत वसुताई खुश नाहीये, तुझ्याशी आणि वहिनीशी भांडली म्हणे ती. पार्थचे वडील एकदम उभे राहतात आणि म्हणतात, अरे हे तुला कोणी सांगितलं? मग नंदिनीचे वडील म्हणतात, हे बघ विक्रम, कोणी काय कसं मला सांगितलं हे नको तू प्लीज विचारूस मला. हे झालंय ना ते खरं आहे ना, हे बघ कळल्या मला वाटलं मी तुझ्याशी हे शेअर करावं. हे बघ विक्रम, तुमचं एकत्र कुटुंब आहे. वसुताई वडील आहेत रे तुझ्या कुटुंबामध्ये, शेवटी म्हणजे मोठ्या आहेत त्यांनी जर माझ्या मुलीला. आता पार्थचे वडील त्यांना बोलूच देत नाही आणि म्हणतात, अरे का काळजी करतोयस, माझी बहीण तुला नाही, तुझ्या मुलीला नाही करणार आहे बाबा सासूरवास, मी शब्द देतोय ना तुला. अरे वसुताई ज्येष्ठ आहे, मान्य आहे मला, पण घरात करते मी आणि माननी आहोत ना, आणि आत्ता आपण ठाम राहणं गरजेचं आहे की नाही, कोणी काही म्हणो. आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, तुझ्यावर आहे रे बाबा माझा विश्वास विक्रम, पण माझ्या बाबतीत तू ठाम आहेस याचा बढाया पण मारेल मी, पण मला दिसतंय ना रे, एक बाप म्हणून मी माझ्या मुलीला कसं आगीत ढकलू. आता पार्थच्या वडिलांना पण आले टेन्शन, काय उत्तर द्यावं यांना. पण पुढे बघा, आता या पुन्हा नंदिनीचा आणि पार्थचा सीन त्यांनी दाखवलाय. आता हा जो दीपक आहे हा या दोघांना असं चोरून बघतोय.
मग आता हा पार्थ म्हणतो, नंदिनी तुम्ही जेव्हा असं इतरांची सेवा करतात ना तेव्हा मला फार आवडतं, पण तुमच्या हाताला मलम तसाच राहिलाय हो. मग आता नंदिनी आणि पार्थ दोघेही तो टिश्यू पेपर घ्यायला वागतात आणि एकमेकांच्या डोळ्यामध्ये असे हरवून जातात. आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय, जे अतिशय सुंदर आहे. पार्थ नंदिनीच्या डोळ्यामध्ये बघतोय आणि नंदिनी त्याच्या डोळ्यामध्ये. पण या दीपकला मात्र या गोष्टीची खूप जेलसी होत असते आणि त्याच्या हातातलं गुलाबाचं फूल तो तोडायचा प्रयत्न करत असतो. हा जरा सायको दाखवलाय प्रेक्षकांनो. आता ही वसू आत्या बाहेरून बघते की हा मुलगा चोरून का बघतोय, जाऊन विचारायला हवं. आता पुन्हा एकदा पार्थ आणि नंदिनीच्या वडिलांचं सीन त्यांनी दाखवलाय. आता पार्थचे वडील म्हणतात, हे बघ धनंजय, मला जाणीव आहे या सगळ्याची. वसुताईचा राग नाही गेला, सगळं खरंय रे बाबा, पण आपली बाजू सत्याची आहे की नाही हे खरं आहे ना. अरे आत्ता आपण पाय मागे घेणं म्हणजे आपण माघार घेण्यासारखं आहे आणि तुला कायद्याने क्लीन चिट दिलीये की या खुनामधनं, मग तू कशाला एवढा विचार करतोयस आणि मी तुझ्या बाजूने उभा होतो की नाही. आता ती नंदिनीची आई म्हणते, तुम्ही साक्ष दिली म्हणून सुटले ना हे भाऊजी. मग आता पारचे वडील म्हणतात, झालं तर वहिनी, अहो दुसरं कोणी काही बोललं तरी आपण आपल्या मताशी ठाम असायला हवं. कोण कशाला वाकडं करणार आपलं, ते काही नाही. नंदिनी आमच्या घरची सून होणार म्हणजे होणार आणि तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आमच्या घरामध्ये, हा शब्द मी आधीही देतोय आणि आत्ताही देतोय. मग आता या नंदिनीची आई म्हणते, पण लग्नानंतर. आता ही पार्थची आई पण बोलते मध्ये आणि म्हणते, तुम्ही खरंच काळजी करू नका, वसुताईंचा राग पण निवळेल, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही दोघं आहोत ना. तुम्हाला खरंच सांगू का, तुमची नंदिनी इतकी गोड आणि सोंजवळ आहे ना, ती आमच्या घरात जरी आली ना तरी आमच्या घरातलं वातावरण पूर्ण बदलून जाईल. तुमची नंदिनी खूप निर्मळ आहे हो, जसं आमचं मन जिंकलं, पार्थचं मन जिंकलं, तसं ती आमच्या घरातल्या सगळ्यांचं मन जिंकेल. आता पार्थचे वडील म्हणतात, अरे धनंजय कशाला काळजी करतोय, सगळं नीट होणार आहे. आता पार्थ नंदिनीला म्हणतोय, आजी काय म्हणाल्या ते ऐकलं मी. नंदिनी म्हणते, काय म्हणाले आजी. आता हा पार्थ म्हणतो, आजी तेच म्हणत होत्या ना की लग्नानंतर तुम्ही काळजी घ्याल की नाही, नाही म्हणजे संसारात रमशील असं म्हणत होत्या त्या तुम्हाला. आता पार्थ मुद्दाम असं जरा गंमत करतोय नंदिनीची. नंदिनी म्हणते, हो मी आजींना म्हणाले की तिथे लक्ष देईल आणि इथे पण. मग पार्थ म्हणतो, जमतंय का तुम्हाला पण, नाही म्हणजे जमेल ना, तारेवरची कसरत आहे बरं का. नंदिनी म्हणते, का नाही जमणार, याआधी मी सगळं एकटीने सांभाळलंय, आता तुमच्याशी लग्न झाल्यावर तुम्ही हातभार लावाल ना मला. आता पार्थ त्यावरती जरा वेगळी रिॲक्शन देतो. नंदिनी म्हणते, तुम्ही असाल ना सोबत, घ्याल ना सांभाळून मला. नंदिनी म्हणते, पण तुम्ही मला परवानगी दिली होतीत ना की लग्नानंतर मी हे काम करू शकेल म्हणून. आता पार्थ मुद्दाम म्हणतो, मी कधी तुम्हाला परवानगी दिली. नंदिनी म्हणते, नाही तुम्ही मला परवानगी दिली होती, आठवा, तुम्ही मला हो म्हणाला होतात या कामासाठी. पार्थ म्हणतो की हो मी म्हणालो होतो तसं, पण मी तुम्हाला हेही म्हणालो होतो की लग्नानंतर मी काही बॉस नसणार आहे तुमचा आणि तुम्ही माझ्या एम्प्लॉई नसणार आहात. आता नंदिनी टेन्शनमध्ये येते, तिला असं वाटतं कदाचित तिला हे काम करू देणार नाही. आता मुद्दाम पार्थ म्हणतो, तुम्हाला खरंच लग्नानंतर हेच काम करायचंय. नंदिनी म्हणते, हो का. मग आता पार्थ हसतो आणि म्हणतो, मग परमिशन कसली मागताय, अहो करा की तुम्हाला आवडेल ते काम. आता नंदिनी म्हणते, तुम्ही पण ना पार्थ, किती टेन्शन दिलत मला, घाबरवलं तुम्ही मला. पार्थ म्हणतो, जराशी गंमत केली तुमची, एवढंच. मग आता ही नंदिनी म्हणते, पार्थ पण सिरियसली सांगू, माझा आनंद निवास माझ्यासाठी सगळं काही आहे. म्हणजे बहुतेक तरी सगळ्या कामातून आपण पैसे जोडतो, पण माझ्या ह्या कामातून मी कायम माणसं जोडत आली आहे. खरंच सांगते, या कामाकडे मी उत्पन्न म्हणून पाहिलंच नाही हो, मी देवपूजा म्हणूनच या कामाकडे आत्तापर्यंत बघत आली आहे. हे काम मला खूप समाधान देऊन जातं पार्थ, आणि म्हणूनच मला लग्नानंतर सुद्धा हे काम करायचंय. पार्थ म्हणतो, फक्त तुम्हालाच नाही, आपल्या दोघांना मिळून हे काम करायचंय आणि या दोघांची वेवलेंथ किती जुळली आहे ते बघा. पण आता नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य आहे. आता पार्थ म्हणतो, नंदिनी मला उशीर होतोय, मी आता निघू का. मग आता नंदिनी म्हणते, अहो थांबा ना, मी चहा सांगते पटकन. आता पार्थ म्हणतो, नका फॉर्मॅलिटीज करू, मला खरंच उशीर झालाय. नंदिनी म्हणते, ठीक आहे मी येते सोडायला. असं म्हणून आता हे दोघेही जण बाहेर निघाले त्या आनंद निवासच्या. तेव्हा तो दीपक तिथेच असतो लपलेला आणि आता हे दोघं जण जेव्हा बाहेर येतात तेव्हा तिथेच तो असा लपून राहतो आणि त्याच्या हातातलं गुलाबाचं फूल घट्ट धरून असतो. तो काहीतरी विचित्र दाखवलंय, हे मला काही पटलंच नाही बुवा. आता ही बघा, ही वसू आत्या सारखी बघतीये, नंदिनीचा चेहरा तिला कधीतरी
बघायला मिळेल। या मालिकेचा नुकताच एक प्रोमो पण प्रदर्शित झालाय, त्यात ही वसुआत्या नंदिनीचा खूप पाठलाग करत असते, पण काही केल्या तिला नंदिनीचा चेहरा काही दिसत नाही। नंदिनी आता पार्थला म्हणते, चला निघू का मग? आता पार्थ चिडवत म्हणतो, आता तुम्ही माझ्या सोबत येणार आहात का सोडवायला? नंदिनी म्हणते, नाही हो, फक्त गाडीपर्यंत बाय करायला आले होते। मग पार्थ म्हणतो, ठीक आहे, हरकत नाहीये। आता नंदिनी त्याचा निरोप घेते आणि आता पार्थ सुद्धा तिथून निघून जातो। पण आता हा दीपक मात्र तिथेच राहतो। आता तो विचार करतो, काही झालं तरी नंदिनी माझी माझी आणि माझीच राहणार आहे। आता ही वसुआत्या त्या दीपकच्या समोर येते बरं का अशी, आणि त्याच्यासोबत एक मोठं काय म्हणता येईल त्याला, करार म्हणा किंवा काय म्हणा, असं त्याच्याशी काहीतरी ठरवते। आता ती त्याच्याकडे बघते आणि म्हणते, काय रे, काय करतोयस इथे? आता पार्थचे आईवडील घरी आलेत, पण त्यांना प्रचंड टेन्शन आलंय। आता हे दोघांनाही असं वाटतंय की हे भांडणाची गोष्ट कोणी पोहोचवली असेल धनंजयपर्यंत। पार्थची आई म्हणते, आपण त्यांची समजूत घातली खरी, पण आता पार्थचे वडील म्हणतात, कोणी सांगितलं असेल आपल्या घरातल्या गोष्टी धनंजयला? मग आता त्या पार्थची आई म्हणते, कोणी सांगितलं असेल हो? मग आता ते पार्थचे वडील म्हणतात, दुसरं कोण सांगणार आहे? अगं मुलं तर सांगणार नाही, मंजू काही अशा वागण्यात पडणार नाही। मला तरी वाटतं वसुताईनेच केलंय हे सगळं। आणखीन कटुता नको म्हणून धनंजयने नाव घेणं टाळलं ग वसुताईंचं। आता ती पार्थची आई म्हणते, वसुताई असं करतील? मग आता हे पार्थचे वडील म्हणतात, अगं ती चिडली आहे, पण आपण या दबावाच्या खाली यायचं नाही, कळतंय का तुला मी काय बोलतोय ते? धनंजय काही दोषी नाहीये, आपण छाती ठोकपणे त्याच्याशी नातं जोडायचंय। काही झालं ना तरी मी बोलेन ग वसुताईशी, तू नको काळजी करू, मी सगळं व्यवस्थित करेल। पण पार्थच्या आईला खूप भीती वाटते। आता पार्थचे वडील म्हणतात, मानिनी किती काळजी करतेस तू, ह्या सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित सॉर्ट आउट, तू नको टेन्शन घे। पार्थची आई मनात विचार करते, हे म्हणतायत खरं, पण रम्या आणि वसुताईंमुळे खूप गुंता झालाय। पुरुषांना काय बोलून मोकळं होता येतं, पण बायकांना घर आणि नाती सुरळीत ठेवण्यासाठी 100 नाजूक गोष्टी विणाव्या लागतात। एक लहानशी वादाची ठिणगी सुद्धा नातं उद्ध्वस्त करू शकते। आता या नात्याचं पुढे काय होईल? पार्थच्या आईला आलंय टेन्शन। आता ही वसुआत्या त्या दीपकला म्हणते, काय रे, तुला खूप त्रास होतोय ना? आता तो दीपक म्हणतो, कोण आहात तुम्ही? मग ह्या म्हणतात, मी वसुआत्या, ती नंदिनी त्या मुलाला बाय करत होती ना, त्या मुलाची मी सख्खी आत्या आहे। आता तो दीपक त्या बाईला बघून आत निघून जात असतो, म्हणजे त्या वसुआत्याला बघून। तेव्हा ही वसुआत्या त्याचा हात धरते आणि म्हणते, काय रे, सांग ना, तुझं प्रेम आहे ना नंदिनीवर? तर आता हा दीपक घाबरतो आणि म्हणतो, तुम्हाला काय करायचंय या सगळ्याशी, आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं, आणि कसं माहिती तुम्हाला? वसुआत्या मुद्दाम त्याला पकडून म्हणतात, मला सगळं कळतं रे, प्रेमात काय काय करताना माणसं ते मी जवळून बघते, खरं सांग, तुझं प्रेम आहे ना नंदिनीवर? मग आता तो दीपक डायरेक्ट हो म्हणतो। मग आता ही वसुआत्या म्हणते, मी तुला नंदिनी मिळवून देईल। मग आता तो म्हणतो दीपक की, एक मिनिट, पार्थ तर तुमचा भाचा आहे ना, मग तुम्ही असं का करताय, का वागताय तुम्ही? नंदिनी मला का मिळवून देताल तुम्ही? वसुआत्या म्हणते, त्याच्याशी तुला काय करायचंय? तुला नंदिनी मिळायशी मतलब आहे ना? तुला नंदिनी मिळणार, पण तू स्वतःला जो त्रास करून घेतलायस ना, त्या हाताला मलम लाव। आता या दीपकने ते गुलाबाचं फूल चुरगाळलेलं असतं ना, तेव्हा ते काटे त्याच्या हाताला लागलेले असतात, आणि आता ते रक्त येत असतं त्याच्या हातात ना, म्हणून आता ती आत्या म्हणते, जा मलम लावून ये। मग आता तो दीपक तिथून निघून जातो तात्पुरता, पण वसुआत्या ठरवते की त्यांच्या हाताला चांगलाच प्यादा लागलाय। आता या प्याद्याच्या मदतीने नंदिनीला पार्थच्या आयुष्याबाहेर काढायला काही वेळ लागणार नाही। अरे देवा, प्रेक्षकांनो, चक्कर येते मला आता अजून तर काही नाही, पुढे भरपूर तमाशा आहे। आता इकडे बघा, या वसुआत्याने ते गुलाबाचं फूल असं चुरगळून टाकलंय, आणि आता ठरवलंय काही झालं तरी नंदिनीला पार्थच्या आयुष्यातून बाहेर काढायची म्हणजे काढायचीच। आता या वसुआत्याची मुलगी रम्या वेड्यासारखी इकडे तिकडे सगळं शोधत असते, तिला काही ते लेटर सापडेना, जे लेटर तिने पार्थला लिहिलेलं असतं आणि त्यावर पार्थने होकार कळवलेला असतो। आता ते लेटर ती सापडते पण तिला सापडतच नाही। आता ती आई येते तिची वसुआत्या, ती म्हणते, वसुआत्या रम्याला म्हणतात, काय झालं अगं, वेड्यासारखी काय करतेस रम्या? रम्या म्हणते, आई अगं ते लेटर कुठेच सापडत नाहीये ग, मी सगळीकडे बघितलं, फक्त सुटकेस तेवढी बघते। वसुआत्या म्हणतात, अगं वेडे, अगं वस्तू काय अशा आपल्या पायाने चालत जातात का बेटा? अगं तू काय वेड्यासारखं वागतेस असं? माझा तुझ्यावर विश्वास आहे रम्या। पण रम्या म्हणते, आई मला ते लेटर सापडायला हवं ना। वसुआत्या रम्यावर ओरडत म्हणतात, रम्या बाहेर ये या सगळ्यातनं, काय चाललंय तुझं? रम्या म्हणते, आई मी हे सगळं विसरून जाऊ, मी हार मानू का? तुला काहीच कसं वाटत नाही का असं मला बोलायला? अगं तुझा जीव जळत नाही का मला बघून? नाही जळते तुझा जीव, मला कळतंय, नाहीतर आत्तापर्यंत तू आकाश पाताळ एक केलं असतं पार्थ मिळून देण्यासाठी मला। अगं मामा बघ,
त्याच्या मुलाच्या शब्दावर विश्वास ठेवतोय, त्याचं लग्नही ठरवून आलाय मामा, आणि तू काय करतेस ग माझ्यासाठी? अरे देवा, आता हिने तिच्या आईलाच प्रतिप्रश्न केलाय. आता त्या वसू आत्याला आणखीन जास्ती जोर आलेला आहे या पारचं लग्न मोडायला. आता हा भाग त्यांनी संपवला इथे. पण पुढच्या भागात बघा, आपल्या काव्याने ठरवलंय की या म्हणजे तिच्या बहिणीची, नंदिनीची आणि पार्थची पुन्हा भेट घडवून आणायची. पार्थने नंदिनीला दिलेली भेटवस्तू नेमकी काव्याने घातली आहे आणि काव्याने जीवाला दिलेलं जॅकेट हे पार्थने घातलंय. पार्थला ते खूप आवडलं. तो म्हणतो की मी तुझ्याकडे कधी मागतो का काही जीवा, पण नंदिनीला भेटायला जायचंय, मला जॅकेट दे. आता भावाने मागितल्यावर जीवाला काही म्हणता येईना. त्याच्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या गर्लफ्रेंडने दिलेलं जॅकेट त्याने स्वतःच्या भावाला दिलंय. पण आता हे एकमेकांना जेव्हा बघतील तेव्हा केवढा गोंधळ होईल. आता यांच्या प्रेमळ भेटीच्या मध्ये तिथे रम्या आली आहे आणि रम्या नंदिनीशी ओळख करून घेते. आता काय होईल पुढे प्रेक्षकांनो? मालिका आता खूप इंटरेस्टिंग वळणावर आहे, त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आता सोमवारपासून या मालिकेचे रेग्युलर रिव्ह्यू येतील. जर उशीर झाला तर रात्री रिव्ह्यू देत जाईल प्रेक्षकांनो, पण आता स्किप करणार नाही प्लीज, त्यासाठी माफी असावी. पण आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका हं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.